नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या कथेचे नाव आहे नवरा शेर तर बायको सव्वा शेर. गाडीत बसल्यापासून एक शब्द बोलला नाहीयेस, काय झालं निशांत? पर्स काढून ठेवत गौरीने विचारला. काय बोलणार? पार्टीत यायचं तर जरा तयारी करून यावं माणसाने. शूज काढून भिरकावत निशांत म्हणाला. तयारी करूनच आले होते. नवीन साडी होती ही. तेच ते, साडी. अख्ख्या पार्टीत साडीतली तू एकटीच होतीस. मानसी बघितलंस का? काय ड्रेसिंग सेन्स आहे. आणि क्लायंटशी कशी बोलत होती. आणि तू, मॅडम कोपऱ्यात उभ्या राहून पाणीपुरी खात होत्या. पाणीपुरी काउंटर होता म्हणून खाल्ली. आणि मला तिथे ओळखीचं कोण होतं निशांत? ओळखी करून घ्यायच्या असतात गौरी. नेटवर्किंग म्हणतात त्याला. पण तुला काय कळणार? तुझं जग म्हणजे किचन, सिरियल आणि आईचा फोन. गौरी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग काहीही न बोलता आत निघून गेली. हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. निशांतची कंपनी बदलली आणि हळूहळू घरातली भाषाही बदलत गेली होती. आधी कौतुक असलेल्या गोष्टींची आता त्याला लाज वाटायला लागली होती. सकाळी चहाचा कप हातात देताच तो म्हणायचा, आमच्या ऑफिसमध्ये रिया रोज ब्लॅक कॉफी पिते. म्हणे मेटाबॉलिझम वाढतो. तू पण जरा बघ काहीतरी. दिवसभर घरात बसून बसून काय होणार पुढे? रविवारी जेवताना म्हणायचा, मानसी मागच्या महिन्यात हाफ मॅरेथॉन पळाली. 32 वर्षाची आहे ती. आणि तू जिन्यात धाप टाकतेस. शनिवारी गौरीने आवडीचे उकडीचे मोदक केले तर म्हणाला, हे असलं जड जेवण बंद कर. रियाच्या घरी गेलो होतो टीम लंचला. किनवा सॅलड होतं, लाईट आणि हेल्दी. तुला त्या किनवाचं नाव तरी माहितीये का? माहितीये. आणि त्याला मराठीत काय म्हणतात तेही माहितीये. पण जाऊ दे. गौरीने विषय तिथेच बंद केला. आणि एकदा तर पाहुण्यांसमोरच म्हणाला, गौरी, इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करत जा जरा. उद्या माझ्या पोझिशनला शोभेल अशी बायको पाहिजे की नको? पाहुणे गेल्यावर गौरीने शांतपणे विचारलं, निशांत, लग्नाआधी मी अशीच होते. साडी नेसणारी, मराठीत बोलणारी, चहा करणारी. तेव्हा तूच म्हणाला होतास, मला घरगुती मुलगीच हवी. मग आता काय प्रॉब्लेम आहे? तेव्हाच जग वेगळं होतं. माणसाने अपग्रेड व्हायचं असतं गौरी. मी बघ कुठून कुठे पोहोचलो. आणि तू तिथेच आहेस. तिथेच आहे कारण तूच म्हणाला होतास की नोकरी सोडून दे, घर सांभाळ. निर्णय तुझा होता. खापर माझ्यावर फोडू नकोस. एवढं बोलून निशांतने मोबाईल उचलला आणि विषय संपवला. त्या रात्री गौरी बराच वेळ जागी होती. लग्नाआधीचे दिवस आठवत होते. एमकॉमला कॉलेजमध्ये दुसरी आली होती ती. बँकेच्या परीक्षेची तयारी करत होती आणि एका फायनान्स कंपनीत वर्षभर नोकरीही केली होती. तिथल्या टंडन मॅडम अजूनही अधूनमधून मेसेज करायच्या, परत ये म्हणून. सकाळी तिने कपाटातून जुनी फाईल काढली. सर्टिफिकेट्स, अनुभवाचं पत्र, सगळं जागच्या जागी होतं. तिने टंडन मॅडमना फोन लावला. मॅडम, मी गौरी, गौरी साठे. तुमची ऑफर अजून आहे का? अगं ये की, अकाउंट्स मध्ये जागा आहेच. पगार फार नाही सुरुवातीला, पण तुझं काम मला माहितीये. पलीकडून उत्साहात आवाज आला. 15 दिवसांनी गौरीने ऑफर लेटरवर सही केली. निशांतला सांगितलं तेव्हा तो हसलाच. अकाउंट्स? किती पगार? एवढ्यात काय होतं आजकाल? बरं, घरचं सगळं सांभाळून जमणार असेल तर जा. माझी काही हरकत नाही. हरकत असायचं कारणच नाही, गौरी शांतपणे म्हणाली. तूच तर म्हणतोस ना, माणसाने अपग्रेड व्हायचं असतं. पहिल्या आठवड्यातच गौरीचं काम बघून टंडन मॅडमनी तिला 2 नवीन क्लायंट दिले. 3 वर्षाचा खंड पडला होता, पण आकड्यांशी तिची मैत्री जुनीच होती. महिन्याभरात ऑफिसमध्ये तिचं नाव झालं. जोशी सर तर मीटिंग मध्ये म्हणाले सुद्धा, साठे मॅडम, तुम्ही 3 वर्ष घरी होतात यावर विश्वास बसत नाही.
जुन्या लोकांना शिकवावं लागतं आणि तुम्ही शिकवायच्या आधीच करून दाखवता. घरी मात्र निशांतने साधं विचारलंही नाही, ऑफिस कसे चाललंय म्हणून. त्याच्या लेखी तिची नोकरी म्हणजे वेळ घालवायचं साधन होतं. आणि मग एका संध्याकाळी जेवायला बसल्यावर गौरीने पहिला डाव टाकला. आज ना आमच्या ऑफिस मधले जोशी सर भेटले. भात वाढता वाढता ती सहज म्हणाली, काय माणूस आहे, बायकोसाठी रोज सकाळी स्वतः डबा भरतात. म्हणे तिचं ऑफिस लांब आहे, तेवढीच मदत. आणि पगार तुझ्या दुप्पट असेल त्यांचा, पण गर्व नावाला नाही. निशांतचा घास हातातच थांबला. मला काय सांगतेस? सहज. तू पण सांगतोस की मला मानसीबद्दल, रियाबद्दल. मग मी पण सांगितलं. आपल्या दोघांचंही जनरल नॉलेज वाढतं तेवढंच. गौरी गोड हसत म्हणाली. निशांतने तिच्याकडे रोखून बघितलं, पण गौरीने शांतपणे जेवण चालू ठेवलं. खेळ आता कुठे सुरू झाला होता. निशांत, अरे हे शर्ट घालू नकोस आज, पोट दिसतं त्यातून. इस्त्रीचे कपडे ठेवता ठेवता गौरी म्हणाली. आमच्या ऑफिस मधले करंदीकर सर बघ, 45शीत पण कसे फिट आहेत. रोज 5 किलोमीटर पळतात. तू पण जरा बघ काहीतरी. गौरी, निशांतने चिडून वळून बघितलं. अरे कौतुक केलं त्यांचं, तुला राग का येतोय? गौरीने निरागस चेहऱ्याने विचारलं. पुढचे दिवस असेच जात राहिले. निशांत मोबाईल स्क्रोल करत बसला की गौरी म्हणायची, आमच्या टंडन मॅडमचे मिस्टर ना रोज रात्री पुस्तक वाचतात, म्हणून त्यांचं बोलणं किती वेगळं वाटतं. प्रत्येक विषयावर बोलू शकतात ते. पगाराच्या दिवशी म्हणायची, आमच्या क्लायंटचा मुलगा तुझ्याच वयाचा आहे रे, मागच्या महिन्यात मॅनेजर झाला. तू किती वर्ष झाली त्याच पोझिशनवर आहेस? विचारलं पाहिजे त्याला प्रमोशनचं सिक्रेट काय ते. ऑफिसमधून येताना त्याने पिझ्झा आणला तर म्हणायची, आमच्या करंदीकर सरांनी 6 महिन्यात 12 किलो उतरवलं. म्हणे रात्री 8 नंतर काही खात नाहीत. काय डिसिप्लिन आहे ना. गौरी, पिझ्झा तुझ्यासाठी पण आणलाय. मी घेईन एक स्लाइस. मला कुठे कोणासारखं व्हायचंय. मी आपली आहे तशी बरी आहे. असं म्हणून ती आत निघून जायची आणि निशांत हातातल्या बॉक्सकडे बघत बसायचा. आणि एका रविवारी त्याच्या आईचा फोन चालू असताना ती मुद्दाम मोठ्याने म्हणाली, जोशी सर दर शनिवारी स्वतःच्या आईला स्वतः डॉक्टरकडे नेतात बर का, ड्रायव्हर असून सुद्धा. फोन ठेवल्यावर निशांतचा संयम संपलाच. बाद झालं गौरी. सकाळी करंदीकर, दुपारी जोशी, रात्री टंडन मॅडमची मिस्टर. वैताग आलाय मला. मी काय कोणाची झेरॉक्स आहे का? प्रत्येक गोष्टीत तुलना. जीव नकोसा झालाय. गौरीने हातातलं काम खाली ठेवलं आणि ती त्याच्या समोर येऊन बसली. किती दिवस झाले रे तुला हे ऐकून? महिना? 1.5 महिना. मला 3 वर्ष झाली निशांत. गौरीचा आवाज पहिल्यांदा कापला. साडीवरून मानसी, चहावरून रिया, जिन्यावरून मॅरेथॉन, इंग्लिशवरून पोझिशन. 1.5 महिन्यात तुझा जीव नकोसा झाला ना? मग 3 वर्ष मी कशी जगले असेल? निशांत काहीच बोलला नाही. आणि गंमत सांगू, मी जे बोलले ते सगळं खरं होतं. जोशी सर खरंच डबा भरतात. करंदीकर सर खरंच पळतात. मी एकही गोष्ट खोटी सांगितली नाही. फक्त तुझीच पद्धत वापरली. कशी वाटली? गौरी, मी थांब. अजून एक. त्या मानसीशी मी मागच्या आठवड्यात बोलले. तुझ्या ऑफिसच्या पार्टीत भेटली होती ना ती. मला म्हणाली, तू होममेकर आहे ना? ग्रेट आहे यार. मला साधी पोळी येत नाही. स्विगी शिवाय पान हलत नाही माझं. निशांत, जिच्याशी तू माझी तुलना करत होतास ना, ती माझं कौतुक करत होती. तुलना करणारा फक्त तूच होतास. निशांतने मान खाली घातली. बराच वेळ खोलीत शांतता होती. मला कळलंच नाही मी कधी असा होत गेलो, तो हळू म्हणाला. ऑफिसमध्ये सगळं पॉलिश दिसतं गौरी. कपडे, भाषा, लंच,
रोज ते बघितलं की घरी आल्यावर आपलंच घर जुनं वाटायला लागतं. आणि हे पॉलिश तरी खरं असतं का रे? मानसीचा 6 महिन्यांपूर्वी घटस्फोट झालाय, माहितीये तुला? आणि रिया दर शुक्रवारी आमच्या ऑफिस जवळच्या क्लिनिक मध्ये दिसते. एन्झायटीच्या गोळ्या चालू आहेत तिच्या. चकाकणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काय असतं ते जवळ गेल्याशिवाय कळत नाही निशांत. आणि तू तर फक्त लांबून बघून माझा भाव ठरवत होतास. होतं असं. रोज चकाकणाऱ्या जगात वावरलं की घरातला साधेपणा खटकायला लागतो. पण साधेपणा म्हणजे कमीपणा नव्हे निशांत. आणि माझी एकच अट आहे आता. तुलना करायचीच असेल तर माझी तुलना कालच्या गौरीशी कर. ती पुढे गेली की नाही एवढंच बघ. मानसीशी नको, रियाशी नको. मी कोणाची झेरॉक्स नाही आणि तू पण जोशी सरांची झेरॉक्स नाहीस. 2 महिन्यांनी गौरीच्या कंपनीचा वार्षिक कार्यक्रम होता. बेस्ट एम्प्लॉईचं नाव पुकारलं गेलं तेव्हा स्टेजवर जाणाऱ्या गौरीकडे बघत टंडन मॅडम शेजारी बसलेल्या निशांतला म्हणाल्या, नशीबवान आहात हो, अशी बायको मिळायला भाग्य लागतं. माहितीये मला, टाळ्या वाजवत निशांत म्हणाला. जरा उशिरा कळलं एवढंच. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी आवरून बाहेर आली तेव्हा टेबलावर तिचा डबा भरून तयार होता. शेजारी चिठ्ठी होती. जोशी सरांकडून शिकलो. हरकत नाही ना? गौरी हसली आणि तिने डबा पर्समध्ये ठेवला. समाप्त. लेखिका मीनारा. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.